नमस्कार दोस्तों, आप देख रहे हैं खबरें। आज हम मौजूद है सीबीडी बेलापुर कोकण भवन के पास, जहां तलोजा के अंदर फेज़ 1 फेज़ 2 के अंदर बड़े पैमाने पर टैंकर माफिया को लेकर आज यहां पर आंदोलन बुलाया गया है। इस आंदोलनकारियों से हम बात करते हैं, क्या कारण है यहाँ पर आंदोलन करना पड़ा आप लोग को। क्या कारण है सर, आप आंदोलन कर रहे हैं पानी के लिए? पानी बराबर नहीं आता है, पानी आता है 15-20 मिनट पानी आता है, फिर पानी नहीं मिलता है। इसके लिए हम लोग ये आंदोलन कर रहे हैं। सर टैंकर का क्या लेना का? टैंकर का मतलब ये कि टैंकर खरीदना पड़ता है, पानी पूरा नहीं होता है, इसके लिए हम लोग को टैंकर खरीदना पड़ता है। तो क्या कहेंगे इस पर? क्या हमारे पानी का जो ये है उसको पूरा करो, बस हमारी मांग यही है कि हमारे जो पानी का जो तुम आप कम कर दिया, इसको पानी का प्रेशर बढ़ा दो, बस यही है। इसी मांग के लिए हम लोग आंदोलन करने के लिए जी, बस ये इसके लिए। तो यहाँ पर टैंकर मुक्त तलोजा को लेकर यहाँ आंदोलन हुआ, सर क्या कहेंगे उसके बारे में? सर इसके लिए अपने को ना बहुत प्रॉब्लम हो रहा है पानी का, और हर बार मतलब ऐसा ही करते। तो अपने को कैसा टैंकर बिल्कुल नहीं चाहिए तलोजा के अंदर, एकदम टैंकर मुक्त चाहिए तलोजा। जी जी जी, आंदोलन लेके आए, और अभी बहुत लोग और आने वाले हैं अभी। हाँ, हम लोग बहुत परेशान है सर पानी के लिए। हाँ, इधर कोई सुनवाई नहीं हो रहा अपना। कितना टाइम पे पानी आता है आपका? पानी सर कभी तो कोई टाइम नहीं है सर पानी का। हाँ, कोई टाइम नहीं है पानी का, मतलब कभी भी आता है, और पानी भी एकदम गंदा आ रहा है सर, एकदम अच्छा पानी नहीं आ रहा। हाँ, खरीद करके पीना पड़ता है। पीने का पानी दर दिन खरीद कर पीना पड़ता है, और वो जो पानी जो है ना, जो पीने के ही नहीं रहता है, और नहाने के लिए भी मतलब अच्छा नहीं लगता है, इतना गंदा पानी आता है। और पानी ज़्यादा से ज़्यादा 15-20 मिनट ही रहता है, उससे ज़्यादा पानी नहीं रहता है। और इतना बारिश में हम लोगों को शक है क्या ऐसा पानी में खाना रहना, पूरा गिल्ला हो गई, कब से खा रहा हूँ इधर, अभी तक गेट भी नहीं खोल रहा है। क्या लगता है, आप टैक्स और सरकार को टैक्स और ये सब दिए हैं, उसके बाद सब कुछ देने के बाद भी ऐसा हो रहा है? सब कुछ मतलब ऐसा नहीं जो हम लोग टैक्स नहीं भरा, कुछ नहीं किया। तो उन लोग जब बिल्डिंग लोग जब बेचा था, उन लोग तभी बोला था पूरा हमको सब कुछ सुविधा मिलेगा। और अभी जब से आई हूँ, आज 7-8 साल हो गया, तब से ऐसे ही प्रॉब्लम है। तो यहाँ पर जब से लोग रूम लिए, टैक्स है जो उनका पे करते हैं, लेकिन कितनी बड़ी प्रॉब्लम है पीने की पानी के लिए। और यहीं से बात करते, एक महिला है, उनसे बात करेंगे। क्या कहेंगे आप? जो इन लोगों का मसला है वही हमारा भी मसला है, पानी टाइम पे नहीं है सर। कि जब भी पानी छोड़ा जाता है, हमारा फेज़ 1 में सेक्टर 2 में है, पानी वहाँ पर पहुँचता नहीं है। जब पहुँचना नहीं तो आप लोगों का काम बनता है सिडको वाले को, कहाँ पानी पहुँच रहा है, कहाँ नहीं पहुँच रहा है, क्यों नहीं पहुँच रहा है, ये आप लोगों का काम है। वो देखते नहीं, सिर्फ पानी छोड़ो, पानी का भी टाइमिंग नहीं, उनको लगेगा वैसे छोड़ते कि वॉचमैन है जो भी पानी छोड़ने वाला वेटिंग में रहेगा क्या। हाँ, मैंने तो पानी छोड़ दिया था। अरे एक फिक्स टाइमिंग रखो, जो भी छोड़ा, हमको मिल रहा नहीं पानी। और पानी छोड़ने के बाद हम लोग कितनी बार बोला कि आके हमारे इधर देखो पानी नहीं लग रहा है, सिर्फ बिल भेज रहे हैं कि बिल ले लो। किस डिमांड? कितना टाइम पे बिल आता है आपका? कितना टाइम पे पानी आता है? 2 मंथ पे बिल आता है, मगर पानी एक ही टाइम आता है, एक दिन ब्रेक करके आता है, मगर पानी आता है। हमारे तो हमारा बिल्डिंग तो ऐसा है, वहाँ पे कभी पानी नहीं पहुँचता है, पहुँचा तो भी 5-10 मिनट के लिए। तो बस हम लोग टैंकर ही मंगा रहे हैं। अगर टैंकर से ही पानी पीना है तो लाइन ही निकाल दो, ये क्या मतलब बना इस चीज़ का? तो क्या कहेंगे इसके बारे में, आप क्या मांग करेंगे सरकार से? पानी चाहिए, और क्या चाहिए? पानी के लिए तो हम यहाँ पर आए हैं। अगर पानी टैंकर तो पूरे तरीके से बंद, पानी का टैंकर का पैसा अलग भरो, पहले ऊपर चढ़ाने का बिल, मोटर का बिल आ रहा है, अलग अलग हर तरीके से बिल भर रहे, टैक्स भरो। अगर टैक्स वगैरह हर चीज़ भरने के बावजूद पानी नहीं, इंसान पानी के लिए होता है, और क्या चाहिए इंसान को? पहले बच्चे बीमार गिर रहे, टैंकर का पानी कहाँ से आता है, कहाँ से हमको नहीं मालूम है, उस वजह से हमारे बच्चे बीमार गिर रहे हैं। तो टैंकर जो इसमें सबसे बड़ा एक माफिया आता है, टैंकर का जो पानी से लोगों को बीमारियां होती, बच्चे बीमार पड़ते, कहीं ना कहीं फिर ये पानी का बहुत समस्या है। टैंकर से पानी क्यों आ रहा है, जबकि गवर्नमेंट ने पाइपलाइन डाला है, तो पाइपलाइन से पानी आना चाहिए। तो यहाँ पे कुछ साठगांठ दिख रही है टैंकर माफिया की, उसके वजह से हमको लाइन से पानी नहीं आ रहा, टैंकर से पानी आ रहा है। तो ये सरकार से निवेदन है कि आप इसमें कुछ तफ्तीश करें कि क्या प्रॉब्लम है। जबकि हम लोग को सिडको को पाइपलाइन दिया है, सब बिल्डिंग बनाई है, सब परमिशन मिला है, हम लोगों ने टैक्स भी भरा है सब, फिर भी टैंकर से पानी क्यों आ रहा है? और ये कौन सा तरीका है टैंकर से पानी भरने का? से पानी भरने का समझो, ये जो इसके अंदर सिडको का की मिली भगत होती है। अभी इस टैंकर का आप कितना टैंकर पे कर? हम लोग को कम से कम 2500 से 3000 पे करना पड़ता है पीने का पानी। अगर आप पीने का पानी मांग रहे हो तो पीने के पानी के लिए 2500 से 3000 रुपये एक दिन के लिए भरना पड़ता है। और वो टैंकर हम लोग को हफ्ते में 2 दिन या 3 दिन चलता है ज़्यादा से ज़्यादा।
उसके बाद वापस टैंकर के लिए मांगना पड़ता है। सिडको के पास भी टैंकर मांगो तो उसके वहाँ पे लाइन लगती है। तो सिडको अगर टैंकर से पानी दे रहे हैं तो पाइपलाइन से क्यों नहीं पानी दे रहे हैं? ये बड़ा सवाल है। कहीं ना कहीं इसमें बड़े पैमाने पर सिडको अधिकारियों और टैंकर माफिया की मिली ये मिसकम्युनिकेशन है, मुझे लग रहा है। और प्लान में पानी बहुत है। अभी देखो बारिश इतना हो रहा है, सारे धर्म भर गए, पूरी तरह से फुल हुआ है। आप टीवी पे न्यूज़ देखो, और बारिश में हम लोग के पास टैंकर आ रहे हैं, मतलब कितनी बड़ी बात है ये, आप ये सोचिए। तो कहीं ना कहीं सर जो सिडको अधिकारियों का टैंकर की मिली भगत से आज ये फेज़ 1 फेज़ 2 के तलोजा के रहवासी कहीं ना कहीं इसके लिए मजबूर हैं कि पूरी सुविधाएं, मतलब उनका जो प्रॉपर्टी टैक्स हो गया, बिल्डर को पूरा पे करने के बाद भी आज ये पानी का सबसे बड़ा मुद्दा यहाँ पर एक उपस्थित हुआ तलोजा फेज़ 2 में। आज यहाँ पर बड़े पैमाने पर सिडको भवन पर लोगों ने पानी के लिए टैंकर मुक्त तलोजा के लिए यहाँ आंदोलन जारी किया है। सर्वप्रथम मी सर्व तळोजातील जनतेच्या फेडरेशनच्या सर्व सदस्यांचं गेले 2 वर्ष झालं आपण, आणि पाण्याचा प्रॉब्लेम तर कित्येक वर्ष झालं आहे, परंतु माननीय उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना सन्माननीय बबनदादा असतील, अन्य सर्व कार्यकर्त्यांनी, सर्व घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अर्ज देऊन पाठपुरावा करून आणि उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनामुळे ते जलकुंभ उभा राहिले, परंतु ते जलकुंभ उभा राहून सुद्धा प्रेशरचं पाणी येत नव्हतं। त्याचं कारण पाणी भ्रष्टाचार, टँकर लॉबी आणि सिडकोकडून चालवणारी टँकर सिस्टीम ही होती। आणि त्याला कंटाळून आजचा हा मोर्चा की पावसाच्या दिवसामध्ये 60% धरण भरलेलं असताना सुद्धा तुम्ही टँकर चालवताय, तुम्ही पाणी व्यवस्थित देत नाही, यासाठी तळोजा फेडरेशन असेल, शिवसेना असेल, शेका पक्षाचे कार्यकर्ते असतील, खारघर आणि तळोजा येथील काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचा देखील सपोर्ट होता। सर्व जनता तळोजाच्या विविध सोसायटीच्या फेज 1 आणि फेज 2च्या सर्व सोसायट्या आज उपस्थित होत्या। आज सन्माननीय बबनदादा असतील, वरिष्ठ देवेंद्र मडवी आणि अन्य सर्व कार्यकर्ते वरती साहेबांची मीटिंग झाली आणि त्यामध्ये ज्या मागण्या आम्ही केल्या होत्या, विशेष करून सर्वांना प्रेशरचं पाणी मिळण्याचं आश्वासन दिलेलं आहे, इथून पुढे प्रॉब्लेम येणार नाही अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे। याशिवाय लो प्रेशर झोनवर सुद्धा येत्या जानेवारीमध्ये सर्व, म्हणजे मेट्रो लाईन असेल, फेज 2च्या काही भाग असतील, सेक्टर 9 असतील, पाईपलाईन दुरुस्ती करून त्याच्यामध्ये जानेवारीची डेडलाईन, म्हणजे जनतेला जानेवारीला रिलीफ मिळेल ज्या लो प्रेशर झोनच्यासाठी, अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। त्यांनी अगोदर पत्र दिलं होतं, परंतु आपल्याला डेडलाईन पाहिजे होती। तर आजच्या आंदोलनाचा आउटपुट आहे की डेडलाईन आपल्याला जानेवारीमध्ये सर्व काम पूर्ण होईल। राहुल सरोदे यांच्या संदर्भात जो आपली तक्रार होती, 60 पत्र आहेत, ते आता आम्ही आणि बबनदादा पाटील साहेब आणि सर्व आता MD ऑफिसला इन्व्हर्ट करून त्याचा पाठपुरावा मुख्यमंत्री लेवलला करतील असं बबनदादा यांनी सांगितलेलं आहे। ह्यांनी ॲक्शन घेतो म्हटलेले आहेतच, कोण? सिडको विभाग, पाणी पुरवठा विभाग, परंतु त्यांच्यावर आमचा विश्वास नाही। आम्ही MD ऑफिसला हे सगळं आत्ता ही पत्रकार संपल्यानंतर तिकडे जाऊन इन्व्हेड करणार, त्याची एक कॉपी सन्मान्य बबनदादा आणि आमदार बाळाराम पाटील साहेब यांना दिली जाईल। आणि मग आता बबनदादांना तुम्ही विचारा पुढची ॲक्शन ते काय करतील। निलंबनाची नाही, बदलीची, कारण त्यांची वर्तणूक चांगली नाही असं 60 ते 70 सोसायटीच्या आत्ता, आणि अजून आणखी काही पत्र येणार आहेत। महिलांशी उद्धटपणे फोनवर, पाणी नसल्यावरच लोक फोन करणार टँकरला, भाषा चांगली नाही। आणि आमचा असा आरोप आहे की जी सिस्टीम बिघडते तर त्याच्यात कर्मचारी इन्व्हॉल्व आहेत, म्हणजे टँकर लॉबीला कुठेतरी अधिकाऱ्यांचा फूस आहे, अशा प्रकारचं जनतेचा आरोप आहे। आणि तशा प्रकारचे पुरावे देखील उपलब्ध होत आहेत विविध प्रसंगातून। तळोजा फेडरेशनचे अध्यक्ष प्रसाद ढगे पाटील व त्यांचे सर्व सहकारी गेले अनेक महिने वर्ष तळोजाच्या पाणी प्रश्नासाठी भांडत आहे, पण त्यांना अद्याप काय पाहिजे तसा न्याय मिळालेला नाही। आज पाऊस पडतो तरी मोठ्या संख्येने
आमच्या तलोजातील फेज 1, 2च्या सर्व भगिनी भाऊ सगळे इथे जमलेले आहे. कारण मी काल ढगे पाटलांना बोलत होतो का पाऊस जोरात आहे, पोलिसांना आपण सहकार्य करायला पाहिजे, जनतेला सहकार्याला पाहिजे. त्यापेक्षा आपला हा मोर्चा पुढे आपण नेला तर बरं होईल. पण लोक नाईलाज आहे. आज एवढा पाऊस असताना हे सगळे लोक आले तर ही समस्या फार मोठी आहे. ही समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे असताना मी उद्धवसाहेबांची भेट घेतली. तलोजाचे रस्ते म्हणजे एवढे मोठे खड्डे होते का 3-3, 4-4 फुटाचा खड्डा होता आणि पाण्याची समस्या होती. तलोजाच्या आपल्या बैठकीत मी आलो तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की या प्रश्नावर मी नक्की तोडगा काढेन. आणि त्यावेळेला माझ्यासमोर सिडकोचे MD मुखर्जी साहेबांना उद्धवसाहेबांनी फोन केला आणि 38 कोटी रुपये आपल्या तळोजा फेज आणि 2ला मंजूर झाले. त्यामध्ये रस्ते होते, रस्ते चकाचक झाले, पण परत काहीतरी कुठला तरी काट करून रस्ते खोदले जातात आणि त्यात 2 पाण्याच्या टाक्या बांधायचा निर्णय झाला. आता ह्या टाक्या झाल्या असून MIDC पाणी देत आहे, पण हे सरोदे नावाचा कोण अधिकारी आहे हा जाणून बुजून लोकांना पाणी देत नाही. कारण टँकरवाल्यांकडून तर त्याचा काय संबंध आहे असं आमच्या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे. त्यासाठी त्या सरोद्याविरुद्ध त्यांनी पत्र MDला लिहिलेला आहे. आम्ही आता गायकवाड साहेबांना विनंती केली का मोर्चा आम्ही फार शांततेने 2-3 वेळा तुमच्याकडे आणले, नंतर लोक भडकली, नंतर काय होईल. आणि मी शिवसेनेचा नेता आहे, पोलिसांना माहीत आहे, अधिकाऱ्यांना माहीत आहे. ज्या वेळेला मी इथे मोर्चा काढला होता तेव्हा 250 गाड्या तुटल्या होत्या. तर हा आम्ही पाण्यासाठी बांधतो. आम्ही का कोणाच्या आम्हाला काम द्या, कॉन्ट्रॅक्ट द्या यासाठी आम्ही भांडत नाही. आणि हा जर तुम्ही निर्णय लवकरात लवकर घेतला नाही तर आम्हाला त्या पद्धतीने रस्त्यावर असं येऊन जमणार नाही. काहीतरी शिवसेना म्हणून आणि शेतकरी कामगार पक्ष जे आम्ही आता आहोत या जिल्ह्यात आणि तालुक्यात काम करतो त्या राम पाटील आम्ही आमचा शिष्टमंडळ यांचे 3-4 लोक घेऊन जाऊ आणि MDनाही अशीच विनंती करणार आहोत. 2 दिवसात त्यांचा वेळ घेऊ. आत्ताच मी त्यांना फोन करेन, वेळ घेऊन नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनाही पत्रव्यवहार केला जाईल. कारण जरी ते तिकडे असले तरी आम्ही एकत्र काम केलेलं आहे आणि कामाविषयी ते नक्कीच आमच्यावर लक्ष देतील. या पद्धतीने सर्व गोष्टी या 15 दिवसात, महिनाभरात कायद्याच्या नियमानुसार आम्ही सगळ्या करून लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार. खारघरवाले पण आहेत, त्यांचं पण जरा बोला. खारघर पाण्याचा प्रश्न असा गंभीर आहे की नियोजन शून्य. आज खारघरमध्ये पूर्ण डेव्हलप झालेलं आहे. एक 90% डेव्हलप झालं, 10% शिल्लक असेल, पण 90% लोकांना तर पाणी पाहिजे. आज काही ठिकाणी टँकरचा पुरवठा असतो, तर काही सोसायट्या टेरेसचं पाणी या आपल्या टाकीमध्ये टाकतात, पाणी पिण्याच्या टाकीमध्ये, आणि ते पुन्हा नळातून म्हणजे रहिवाशांना दिले जातं. म्हणजे एवढं घातक गोष्ट आहे. त्याच्यामध्ये केमिकल येतो, काय येतो, टेरेसचं घाण येतो. तर पावसाचं पाणी भरपूर खारघरमधले अशा सोसायटी आहेत की ते पाणी सरळ पावसाचं पाणी एकत्र करून रेन हार्वेस्टरचं पाणी हे जमिनीत मुरवलं पाहिजे, पण ते पिण्याच्या पाण्यात टाकण्याची वेळ आली आणि ते पाणी नंतर पुन्हा मुख्य टाकी, वरच्या टाकीत चढून ते रहिवाशांना दिलं जातं, घरोघरी पोहोचवलं जातं. हे जर शुद्ध पाणी जर तुमची देण्याची तयारी नसेल तर पुढचं OCCC तुम्ही देत आहे जे फेज 2ला ते बंद करा, थांबवा. आणि इथे खारघरमध्ये असे छोट्या सोसायटी आहेत, सर्व मोठ्या सोसायटी आहेत, गव्हर्नमेंट सोसायटी आहेत, काही जलविहार, केंद्रीय विहार अशा सोसायटी आहेत. या सोसायटीची पण तीच परिस्थिती आहे. म्हणजे पाण्याचं नियोजन शून्य कारभार आहे. आता सिडकोच्या अधिकारी सांगतात नळ जोडणी बदली करावी लागतील, हे करावे लागतील. पाणीच नाही तर नळ जोडणी करून, धरणामध्येच पाणी नाही आहे. धरणाचं पाणी, धरणं नियोजन शून्य धरणं आहेत. म्हणजे धरणं, आता धरणांची गरज आहे, पण धरणं बांधण्याचं काही कुठलंही नियोजन नाही. आता आम्ही साहेबांशी बोललो, ईंशी, त्यांनी सांगितलं अजून कुठलाही प्रपोजल धरण बांधण्याचं आमच्याकडे आलेलं नाही. आणि तसंच आता फेज 2ची ताण भागवण्यासाठी बीड म्हणून तिथे गाव आहे, त्याच्या बाजूला वर एक धरण आहे, तलोजा धरण. ते त्याचा गाल काढण्याचं पण महाराष्ट्र जल प्राधिकरणाचा, जीवन प्राधिकरणाचा
आहे, पण ते पण तसं थंड याच्यामध्ये ठेवलेलं आहे. जर तुम्हाला पाण्याची व्यवस्था होत नसेल तर तुम्ही मेट्रो सिटी सांगताय असं हे पाहिजे ते पाहिजे असं आधुनिक सिटी, हे सगळ्या खोट्या थापा आहेत. सिडकोने याच्याकडे वेळीच लक्ष द्यावं आणि आम्हाला पाण्याचे नियोजन करावं. धन्यवाद. आज तुम्ही बघू शकता की आज एवढ्या भर पावसामध्ये किती प्रमाणामध्ये बायका इथे आलेल्या आहेत, महिला जमलेल्या आहेत. पाण्याचा प्रश्न म्हणून त्यांनी सांगितलं की टँकर हे येत आहेत, पण एका टँकरचा रेट हा 3000 रुपये आहे आणि टँकर हा सोल्युशन नाही आहे. टँकरचं पाणी येतं आहे त्याच्यामुळे घर परिवारातले सदस्य आजारी पडत आहेत. म्हणून पिण्यासाठी जेवण बनवण्यासाठी मग बिस्लेरी पण आणलं, म्हणजे पाणी तुम्हाला सोसायटी मेंटेनन्स पण तुम्हाला द्यावं लागतं आहे, टँकरसाठी पण पैसा द्यावा लागतो आहे, बिस्लेरीसाठी पण द्यावं लागतं. मग सिडको याच्यासाठी उपाययोजना काय करत आहेत? लाडकी बहीण योजना ही तुम्ही आणलेली आहे, पण ती कितपत चालेल हे तर मला माहीत नाही. पण आज एवढ्या वर्षापासूनचा जो पाण्याचा प्रश्न आहे तोच तुम्ही आधी सोडवलेला नाही आहे. सिडको याच्यासाठी काही ठोस उपाय करायला तयार नाही आहे असं दिसत आहे. काही वर्षापासून सिडको अधिकारी फक्त आश्वासनच देत आहे, पण काम पूर्णपणे झिरो आहे. आपण हे आजचं आंदोलन यासाठीच ठेवलं आहे. पाण्याचा एवढा प्रॉब्लेम आहे. सिडकोच्या प्रत्येक बिल्डिंगमध्ये फक्त अर्धा तास, प्रत्येक सेक्टर फेज 1 फेज 2 असो, फक्त अर्धा तास पाणी येतो. त्यातही आता घरातले पूर्ण कामं असतात. नेमकं लेडीजनी अर्ध्या तासात नेमकं काय करायचं? पाणी पण दिवसभराला पुरत नाही. आता एवढं पाऊस, राज्यभरात एवढा पाऊस होतो आहे, लोकांच्या घरामध्ये पाणी शिरतं आहे आणि इकडे पाहिलं तर प्यायला पाणी नाही आहे. अशी सिच्युएशन सिडकोवाल्यांनी करून ठेवली आहे, जे की जिथे आपल्याला दिवसातून फक्त अर्धा तास पाणी मिळतो आहे. आणि आजचं आंदोलन हेच फक्त तळोजा आपला टँकर मुक्त झाला पाहिजे, बस हेच आजचं आंदोलन. काही अर्थच नाही तिथे, कारण जर मूलभूत गरजा जर तिथे पूर्ण होत नाही आहे तर मग लोकांनी तिथे जे आहे तेही निघून जातील आणि येणारे पण इन्व्हेस्ट करणार नाहीत.